हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना माझ्या खूप आवडीची मस्त अशी हरभऱ्याची भाजी बघणार आहे बघा। त्यासाठी आपल्याला कूट हवाय, जाडा भरडा कूट हवाय। तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मंद आचेवर खरपूस भाजायचे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला याचं जाडं भरडं असं कूट करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता बरं का, पण थोडंसं या पद्धतीने जाडं भरडं करून घ्यायचं, खूप जास्त पावडर करायची नाहीये। आता इथे कूट आपलं तयार झालेलं आहे शेंगदाण्याचं। मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घातलेली आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। इथे बघा, ही आहे हरभऱ्याची भाजी। हरभऱ्याची जी कोवळी पानं असतात, समोरचा जो शेंड्याचा भाग असतो तो खुडून ही भाजी घेतली जाते। आता तुमच्या शेतातली असेल, त्याच्यावर औषध फवारणी केलेली नसेल तर तुम्ही अगदी न धुता सुद्धा ही भाजी करू शकता, चवीला अप्रतिम लागते। पण बाजारातून आणलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच करा। तर इथे बघा, लसूण सुद्धा छान गोल्डन रंगावर आपला परतला गेलाय। त्यामध्ये घालायचे आहेत 2 मिरच्या। तर ही तिखट हिरवी मिरची आहे म्हणून मी 2 हिरवी मिरची घालून घेतली आणि त्यानंतर इथे हरभऱ्याची जी पालेभाजी आहे स्वच्छ धुवून घेतलेली ती घालून घ्यायची। 1 ते 2 मिनिट आपल्याला याला छान मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे। ही भाजी फक्त याच सीझनमध्ये मिळते, खूप पौष्टिक असते, खूप जास्त प्रमाणात यामध्ये लोह, फायबर किंवा प्रथिनांचं पण प्रमाण असतं, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे खूप जास्त हेल्दी आहे। तर तुम्हाला ही भाजी बाजारात मिळाली किंवा तुमच्या शेतात असेल तर नक्की तुम्ही करून खा। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। मी फक्त लसणाच्या फोडणीवर करते, काही ठिकाणी जिरं घातलं जातं, कांदासुद्धा वापरला जातो। तर अगदी साधी केली तर तिची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती छान लागते, म्हणून अगदी लसणाच्या फोडणीवर सुद्धा खूप अप्रतिम होते। आता इथे बघा, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी मी पाण्याचा 1 चमचा दिलेला आहे, म्हणजे एक 4 ते 5 चमचे पाणी असेल। तर या पद्धतीने पाण्याचा चमचा देऊन घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि अगदी 4 ते 5 मिनिटांची एकच वाफ काढली आहे आणि तुम्ही बघू शकता 5च मिनिटात ही भाजी परफेक्ट शिजली गेली आहे। सुगंध अप्रतिम येतोय आणि खूप कमी होते बरं का, एकदम क्वांटिटी कमी होते। इथे आपली मस्त अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे जो आपण शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट करून घेतलेला आहे तो, आणि कूट घातल्यानंतर साधारण 1-2 ते 3 मिनिट आपण याला मंद आचेवर परतून घ्यायची आणि झटपट अशी ही हरभऱ्याची जी पालेभाजी आहे ती खाण्यासाठी तयार होते। बरं, ज्वारीच्या भाकरीबरोबर 1 नंबर लागते, बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते आणि या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन ए, विटॅमिन सी असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा भरपूर फायदेशीर आहे। तर तुम्ही ही हरभऱ्याची भाजी या सीझनमध्ये नक्की खा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने, गावरान पद्धतीने दाखवलेली हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा। चला तर मग इथे बघा, आपली मस्त अशी पौष्टिक हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या बाकीच्याही रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान आणि पौष्टिक रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या अगदी गावरान पद्धतीने बनवलेल्या या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।